दरवर्षीप्रमाणे यंदाही गोकुळची सर्वसाधारण सभा ही वादळी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच गोकुळची जी सर्वसाधारण सभा ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी मोठा पोलिसांचा बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। ही सभा आहे ती महासैनिक दरबार हॉल या ठिकाणी आहे। आधीच या सभेच्या ठिकाणावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये वादाला सुरुवात झाली आणि आता जर आपण बघितलं तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे तो या सभेच्या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। खरं तर सत्तांतर झाल्यानंतर आणि कोरोनानंतर ही प्रत्यक्षात पहिली सभा होते ज्यामध्ये सभासद प्रत्यक्ष उपस्थित असणार आहेत आणि म्हणूनच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कारण गोकुळची सभा म्हटल्यानंतर संपूर्ण राज्याचं इकडे लक्ष लागून राहिलेलं असतं की या सभेमध्ये नेमकं काय होणार, कशा पद्धतीनं इथं सभासद आहेत ते रिॲक्ट होणार, त्यांचे प्रश्न आहेत ते कशा पद्धतीनं मांडलं जाणार, असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले जातात। त्यांना नेमकी कशा पद्धतीनं उत्तरं मिळतील हे खरं तर पाहावं लागणार आहे। ह्या सभेचं नियोजन आहे ते अतिशय तगड्या पद्धतीने केलेलं आहे। कुठलाही बाहेरचा व्यक्ती यामध्ये सभासद नसलेला व्यक्ती यामध्ये येऊ नये याची खबरदारी आहे ती गोकुळ दूध संघाच्या वतीने करण्यात आलेली आहे। साधारण 200 पोलीस आणि गोकुळचे सुरक्षा रक्षक या ठिकाणी तैनात केले आहेत, म्हणजे तगडा बंदोबस्त देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय। खरं तर या सभेच्या आधीपासूनच सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध आहे ते सुरू झालं। म्हणजे ज्यावेळी महाभारत म्हणून धनंजय महाडिक यांनी टीका करायला सुरुवात केली तर त्याला देखील सतेज पाटील यांनी उत्तर दिलं आणि पुन्हा धनंजय महाडिक यांनी म्हणजे शाब्दिक युद्ध आहे ते या सभेच्या आधीपासूनच सुरू झालेलं आहे आणि म्हणूनच ही सभा नेमकी कशी होणार आहे याच्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक आपल्यासोबत आहेत। गोकुळची आज सर्वसाधारण सभा आहे, ही सभा नेमकी कशी होणार आहे, काय प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत हे त्यांच्याकडून जाणून घेऊयात। काय नेमके, कारण सभेकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे, काय या सभेत होईल असं वाटतं तुम्हाला? काही नाही, आमची तर इच्छा आहे की ही सर्वसाधारण सभा शांततेत पार पडावी, सगळ्या सभासदांना प्रश्न विचारण्याची संधी मिळावी, सगळ्या सभासदांच्या प्रश्नांची समर्पक उत्तरं आम्हाला या जनरल बॉडीमध्ये मिळावी असं मला वाटतं। काय नेमकं, कारण जे प्रश्न उपस्थित केलेले ते तुम्ही संचालिका म्हणून बैठकीमध्ये विचारलं जात नाही, मात्र अशा ठिकाणी तुम्ही उपस्थित करतात असं देखील सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे। बोर्डामध्ये मी प्रश्न उपस्थित करते, बरीच माहिती मी बोर्डातनं घेत असते, पण प्रत्येक वेळेस विचारल्यावरती पुढच्या वेळेस कागदपत्र देतो अशी उत्तरं मला आलेली आहेत। किंबहुना माझ्या लेखी प्रश्नांना पण आजपर्यंत त्यांनी कधी उत्तरं दिलेली नाही आहेत, त्यामुळं मला जनतेच्या समोर येऊन प्रत्येक वेळेस प्रश्न मांडावे लागलेले आहेत आणि हे त्यांनाही माहिती आहे। खरं तर आधीच सत्ताधाऱ्यांची एक बैठक झाली की कशा पद्धतीनं उत्तरं द्यायची, तर ही एक स्ट्रॅटर्जी वाटते किंवा काय, तुम्ही कुठले प्रश्न उपस्थित करणार, काय करणार आहेत याच्याबद्दल सत्ताधाऱ्यांच्यात खल झाला आहे, म्हणजे स्फोटक प्रश्न असणार आहेत का? नाही, स्फोटक अशी नाही आहेत, सर्वसामान्य सभासदाला ज्या अडचणी आहेत तेवढ्याच अडचणी आम्ही मांडणार आहेत। काही उत्पादक आहेत शेतकरी, ते आमच्यापर्यंत आलेले आहेत या वर्षभरामध्ये, त्यांचे काही प्रश्न आहेत, अगदी साधे सोपे प्रश्न आहेत फार। मी परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये पण त्यातले काही प्रश्न विचारलेले आहेत, अगदी साधे साधे प्रश्न आहेत, त्यांची आम्हाला साधी उत्तरं व्यवस्थितपणे मिळावीत एवढीच अपेक्षा आहे। तुमच्या प्रश्नांचं समाधानकारक उत्तर मिळेल असं वाटतं का? कारण तिथं बघितलं तर बंदोबस्त प्रचंड आहे, शेकडो पोलीस आहेत, सुरक्षा रक्षक आहेत, काय नेम? आणि आता तिथं जाऊन बघावं लागेल, कारण सभा तर 1 वाजता आहे आणि असं कळतंय की त्यांची माणसं 8:30-9 पासूनच तिथे जाऊन बसलेली आहेत, तर जे खरोखर ठरावधारक आहेत आमच्याबरोबर त्यांना सुद्धा आत जायला जागा मिळेल आणि बसायला कुठेतरी जागा मिळेल एवढी अपेक्षा करू शकते। शक्ती प्रदर्शन करत जाणार आहात की नॉर्मली जाणार? आता माझ्यासाठी एवढे सगळे लोक आले तर मला वाटते मी त्यांच्यासोबतच गेलो पाहिजे। तर बघितलं या ठिकाणी एकूणच गोकुळची सभा ही आता वादळी सभा ठरणार आहे, कारण सगळे जर प्रश्न बघितले, त्या संदर्भातली तयारी बघितली, सत्ताधाऱ्यांनी केलेली तयारी बघितली तर या गोकुळच्या सभेकडे मात्र राज्याचं लक्ष लागले। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर।
म्हणजे सगळं टेन्शन आहे किंवा वातावरण आहे ते अतिशय तणावाचं बनलेलं असतं आणि तसंच चित्र आता या गोकुळच्या सभेमध्ये देखील पाहायला मिळते। या सभेमध्ये आपण जर बघितलं तर सत्ताधारी हे पहिल्यांदाच सभासद आहेत ते आधीच येऊन बसलेले आहेत, त्यामुळे विरोधक आल्यानंतर त्यांना मागच्या खुर्चींवर बसावं लागणार हे मात्र नक्की आहे। कारण सगळे गोकुळचे सभासद आहेत, जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून सभासद आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। सकाळपासूनच या ठिकाणी सगळ्या सभासदांना सोडण्यात आलेलं आहे, मात्र अजूनही विरोधी गटाचे सभासद आहेत ते अजूनही आलेले नाहीत आणि ते नेमके कधी येतात हे पाहावं लागणार आहे। आपल्यासोबत गोकुळचे संचालक आहेत, काय नेमकं सांगाल? सभा ही वादळी होण्याची शक्यता दिसते। नाही, सभासद उत्स्फूर्तपणे सत्ताधाऱ्यांनी विरोधक असे नाहीत, सर्व सभासद या ठिकाणी येऊन हजर झालेले आहेत। सभा अत्यंत खेळीमेळीत पार पडेल निश्चितपणानं। दूध उत्पादक सभासद या ठिकाणी जे आलेले आहेत त्यांच्या शेवटच्या दूध उत्पादकांचं समाधान होईल, त्यांच्या प्रश्नाचं अशी उत्तर या ठिकाणी समर्पक अशी दिली जातील। त्यांचं समाधान होईल तोपर्यंत आपण उत्तर देणार आहोत। सभा गुंडळण्याचा काही विषय येणार नाही, आता खेळीमेळीमध्ये सभा पार पाडण्याचा आमचा मानस आहे। पण विरोधकांच्या उत्तरांना समाधानकारक प्रश्नांना समाधानकारक उत्तर दिलं जाईल का? 100% त्यांनी जे प्रश्न उपस्थित करतील त्यांचं समाधान होईल असं या ठिकाणी उत्तर दिलं जाईल। पण त्यांच्याकडून असं सांगितलं की जर समाधानकारक उत्तर मिळाली नाही तर समांतर सभा आहे ती या ठिकाणी घेतली जाणार। तो त्यांचा आता विषय अंतर्गत, परंतु याच्या आता हे बोर्ड येऊन खरं तर 15-16 महिने झालेले आहेत आणि याच्या अगोदर जे म्हणतायत की समाधान होत नाही त्यांचीच 40 वर्ष सत्ता होती, त्यामुळे एका वर्षामध्ये असं काय घडलं असेल की तेव्हा निश्चितपणानं ते राजकारण म्हणून असे बोलत असतील, पण तो त्यांचा प्रश्न असेल। परंतु या ठिकाणी बोर्डात असलेला सौम्य माडिकसुद्धा अशा पद्धतीचं वक्तव्य करतात, हे दुर्दैव आहे। निश्चितपणानं संघाच्या लौकिकाला कोणत्या प्रकारचा काळिमा भासणार नाही किंवा या ठिकाणी गोकुळ या ब्रँडला काही डाग लागणार अशा पद्धतीचं लागेल असं पद्धतीचं वक्तव्य त्यांनी करू नये। तर आपण बघितलं की या ठिकाणी विरोधकांचे सगळे प्रश्नांची उत्तर आहेत ती दिली जाईल असं गोकुळचे संचालक बयाजी शेळके यांनी म्हटलेलं आहे। शेवटचा सभासद जो प्रश्न उपस्थित करेल त्याला समाधानकारक उत्तरही दिलं जाईल। मात्र विरोधक आहेत त्यांनी असं म्हटलं आहे की जर समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर या ठिकाणी समांतर सभा आहे ती घेतली जाणार आहे। त्यामुळे या सभेमध्ये नेमकं काय होणार आहे, कशा पद्धतीनं इथलं वातावरण आहे ते घडणार आहे हे काही वेळातच आपल्याला समोर येईल। ज्ञानदा। या ठिकाणी जर बघितलं तर वातावरण हे गोंधळाचं पाहायला मिळते। काय शांततेत होण्याचं आव्हान आहे तुम्ही करताय का? सभा शांततेत व्हावी यासाठी सभा शांततेत होणार, काही अडचण येणार नाही। पण सभासदांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जातात, सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिली जातील। पण एक आक्षेप घेतला जातोय की या ठिकाणी पहिल्यांदा बसायला मिळालेलं नाही। मला नाही वाटत तसा आक्षेप घेण्याचा अधिकार आहे, सभासद आलेले आहेत। डबल खुर्ची दे। ठिकाणी आमदार ऋतुराज पाटील देखील आलेले आहेत। काही क्षणामध्ये ही सभा आहे ती सभा चालू होते आणि मुश्रीफ साहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत। म्हणजे या सभेला जिल्ह्याचे दोन्ही नेते आहेत। काय सांगाल? सभा आहे ती वादळी होते। अरे सभा होऊ दे ना, पण शांततेत होऊ देत का? शांततेत होण्यासाठी जे सभा शांततेत याच्यासाठीचा हा सगळा प्रयत्न आहे तो। या ठिकाणी बघितलं आपण तर सगळे सभासदांना शांततेचं आव्हान आहे ते या दोन्ही नेत्यांनी केलेलं आहे। सभा ही शांततेत पार पडावी। शेवटचा सभासद या ठिकाणी जो प्रश्न उपस्थित करेल त्यांची त्यांचं समाधान होईल असे सगळे उत्तर आहेत ती दिली जातील। मात्र कुणी गोंधळ करू नये अशा पद्धतीचं सांगण्यात आलेलं आहे। इथून जर बघितलं या सभेला संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असतं या सभेकडे आणि आत्ताचं जर
मात्र या ठिकाणचं बघितलं तर जिल्ह्याचे दोन्ही नेते प्रमुख आलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला सभासद देखील या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. मात्र अजूनही व्यासपीठावर शौमिका महाडिक या पोहोचलेल्या नाहीत. शौमिका महाडिक या व्यासपीठावरती गेलेल्या नाहीत, कारण आमच्या सभासदांना, आमच्या ठरावधारकांना जोपर्यंत बसायला जागा मिळत नाही तोपर्यंत मी व्यासपीठावर जाणार नाही, अशा पद्धतीची भूमिका आहे ती घेतलेली आहे. जागा मिळाली का, काय झालं? जागा मिळालेली नाहीये म्हणून मी पण स्टेजवर जाणार नाहीये. माझे ठरावधारक जसे इथे उभे आहेत मी त्यांच्या सोबत करून इथे प्रश्न विचारणार आहे. जर जागाच मिळाली नाही इकडे सगळे असंच उभे राहणार का? तर या ठिकाणी बघितलं की जोपर्यंत ठरावधारकांना जागा मिळत नाही तोपर्यंत मी व्यासपीठावर जाणार नाही असं शौमिका महाडिक यांनी म्हटलं आहे. दुसऱ्या बाजूला व्यासपीठावर जर बघितलं आपण तर सगळे संचालक मंडळ आहे ते बसलेलं आहे. खरं तर निवडणुकीच्या वेळी 4 संचालक हे विरोधकांचे निवडून आले होते, मात्र त्याच्यानंतर 3 संचालक आहेत हे आता व्यासपीठावर बसलेले आहेत जाऊन. म्हणजे एक चेतन नरके, बाळासाहेब काडे हे सगळे जे व्यासपीठावर आहेत सगळे संचालक आहेत ते थांबलेत. आपण जाणून घेणार आहोत की जागा नेमकी सर्व ठरावधारकांना दिलेली आहे की नाही हे आपण जाणून घेणार आहोत. अध्यक्षांना विचारूया, सभासदांना जागा मिळालेली नाही असं म्हणणं आहे शौमिका महाडिक. आहे सगळी जागा भरपूर आहे पाठीमागं. बसावणार त्यांना पुढे बसायचं. अगोदर आले तुम्ही पाठीमाग बसायचं. त्यांनी अगोदर येणं अपेक्षित होतं. होय अगोदर येणार. आता जर ते उभाच राहिले सगळे तर काय करणार? काय करायचं, आम्ही चालू ना सभा उभा राहू द्या त्या बसून सभा चालू राहणार. होय पण शौमिका महाडिकच्या विरोधी गटाचे संचालक आहेत त्या पण वर येणार नाही. यायला नको कोण म्हणते त्यांना, यायला नको कोण म्हणते. याय नाही त्यांनी त्यांचा अधिकार आहे, त्यांनी वरती येणार हरकत नाही. म्हणजे महाडिकांनी येणार हरकत नाही, बाकीचा काय विषय त्यांचा अधिकार आहे हरकत नाही. तर संचालिका शौमिका महाडिक यांनी सभागृहावर व्यासपीठावर यावं अशा पद्धतीची भूमिका आहे ते गोकुळचे चेअरमन आबाजी पाटील यांनी व्यक्त केलेले आहे. पण जे त्यांचे सगळे ठरावधारक सभासद आहेत ते उशिरा आल्यानंतर मग पुढे बसायला जागा कशी मिळणार अशा पद्धतीचा सवाल देखील या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. म्हणजे जर तुम्ही आधी यायचं, तुम्हाला समोर पुढे जागा पाहिजे असेल तर तुम्ही आधी येणं अपेक्षित होतं. तुम्ही नंतर आलात आणि नंतर येऊन मग अशा पद्धतीचा गोंधळ घालणं हे उचित नाही असं देखील गोकुळचे अध्यक्ष आबाजी पाटील यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर शौमिका महाडिक यांना व्यासपीठावर यावं असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. तो त्यांचा अधिकार आहे, हक्क आहे. त्यांनी व्यासपीठावर यावं आणि या सभेमध्ये सहभागी व्हावं असं शौमिका महाडिक यांनी म्हटलं आहे. त्यामुळे या सभेमध्ये नेमकं काय म्हणणार, कारण बऱ्यापैकी आता सभासद आहेत ते खाली बसलेले आहेत, खाली बसून ती थांबले आहेत. मात्र जे शौमिका महाडिक यांच्यासोबत जे सगळे सभासद आले ते अजूनही मधल्या पॅसेजमध्ये उभाच राहिलेले आहेत, कारण आम्हाला बसायला पुढे जागा मिळालेली नाही असा त्यांनी आक्षेप घेतलेला आहे. त्यामुळे नेमकं काय होणार आहे आता या सभेमध्ये, कारण जे चेअरमन आहेत त्यांनी असं म्हटलं आहे की जर असंच उभा राहिले तर ही सभा देखील अशीच सुरू राहील असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळं पुढच्या काही सेकंदामध्ये ही सभा आहे ती सुरू होईल. त्याच्या आधी जर हे असंच वातावरण राहिलं तर नेमकं काय होणार हे पाहावं लागणार आहे. कारण या ठिकाणी सत्ताधारी गटाचे देखील सगळे सभासद आहेत ते घोषणाबाजी करायला सुरुवात केली आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुरू केलेला आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे तो तैनात केलेला आहे की कुठलाही अनुचित प्रकार घडू नये. आपल्याला माहिती आहे की कोरोनाच्या आधी ज्या सगळ्या सभा झाल्या गोकुळच्या त्या इतक्या प्रचंड वादळी झाल्या. अनेक वेळा खुर्च्या आहेत त्यांची तोडफोड करण्यात आली होती. व्यासपीठाच्या दिशेनं पाण्याच्या बॉटल फेकल्या आल्या होत्या, व्यासपीठाच्या दिशेनं खुर्च्या फेकण्यात आल्या होत्या. तसा प्रकार आता होऊ नये याच्यासाठीची खबरदारी पोलीस प्रशासन घेताना पाहायला मिळत आहे. मात्र हे सत्ताधारी गटाचे सगळे जे सभासद आहेत त्यांचं म्हणणं आहे की जे आता ठरावधारक आलेले आहेत त्यांना कृपया करून तुम्ही मागे बसायला सांगा आणि सभा सुरू करायला सांगा. त्यामुळे एकच या ठिकाणी एक गोंधळाचं वातावरण आहे ते या सभेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतं. कारण गोकुळची सभा म्हटल्यानंतर हे चित्र आहे ते नेहमीचं ठरलेलं आहे. संपूर्ण राज्य या गोकुळच्या सभेकडे पाहत असतो आणि अशा पद्धतीने हे गोंधळाचं वातावरण असतं.
याआधीच जे संचालक आहेत गोकुळचे त्यांनी म्हटलं की गोकुळच्या नावाला कुठं काळीमा फासेल अशा पद्धतीचं काम हे कुठल्याही सभासदाने करू नये, कुठल्याही संचालकाने करू नये. कारण गोकुळचा एक लौकिक आहे राज्यामध्ये आणि तो लौकिक कायम राहावा याच्यासाठीचा प्रयत्न आहे तो सगळ्यांनी करणं अपेक्षित आहे. आणि जर तसं झालं नाही तर गोकुळचा जो एक ब्रँड आहे त्या ब्रँडला कुठंतरी धक्का बसेल आणि कृपया करून कुठल्याही चुकीचे वर्तणूक सभासदांनी या ठिकाणी करू नये असं देखील जे संचालक आहेत त्या संचालकांनी म्हटलेलं आहे. त्यामुळं आत्ता नेमकी सभा कशा पद्धतीनं सुरू होते हे पाहावं लागणार आहे. कारण ही सभा म्हणजे एक वादळी सभा असते. ज्या पद्धतीने मी आधी म्हटलं होतं की या सभेमध्ये काहीही होऊ शकतं असं चित्र आहे ते महाराष्ट्रानं या सभेमध्ये काही होऊ शकतं असं चित्र याआधी देखील महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. मान्यवर नेते उपस्थित असताना देखील या ठिकाणी अनेक वेळा खुर्च्यांची तोडफोड झालेली आहेत. खुर्च्या एकमेकांच्या अंगावरती फेकलेल्या आहेत, पाण्याच्या बॉटल आहेत त्या फेकलेल्या आहेत आणि पुन्हा अशा पद्धतीचं चित्र उपस्थित राहू नये, होऊ नये म्हणून हे सगळे सभासद असतील त्यांनी प्रयत्न करणं अपेक्षित आहे असं संचालकांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. मात्र जोपर्यंत आमच्या गटाच्या सभासदांना बसायला जागा मिळत नाही तोपर्यंत आम्ही व्यासपीठावर जाणार नाही अशी भूमिका आहे की शौमिका महाडिक यांच्या सगळ्या समर्थकांनी असेल त्यांचे सगळे जे ठरावधारक आहेत सभासद आहेत त्यांनी घेतलेले आहे. त्यामुळे सभा कधी चालू होते आणि कशा पद्धतीने चालू होते हे देखील पाहावं लागणार आहे. पोलीस या सगळ्यांना विनंती करत आहेत की कृपया करून तुम्ही बसून घ्या, सभा सुरू होण्याची वेळ आलेली आहे. काही क्षणामध्ये या ठिकाणी सभा सुरू होईल. मात्र असं असताना अजूनही सगळे जे सभासद आहेत ठरावधारक आहेत ते शौमिका महाडिक यांच्यासोबत आलेले जे ठरावधारक सभासद आहेत ते बसण्याचं नाव घेत नाहीत. कारण आम्हाला पुढे जागा का मिळाली नाही अशा पद्धतीचं ही विचारणा आहे ती केली जाते. आणि याचं जर उत्तर सत्ताधारी गटाकडून विचारलं तर त्यांचं असं म्हणणं आहे की जर सभेला तुम्हाला यायचं होतं, पुढे बसायचं होतं तर मग तुम्ही सकाळी लवकर का आला नाही असा सवाल देखील या ठिकाणी केला जातोय. त्यामुळं गोकुळच्या या सभेमध्ये काय नेमकं होणार आहे, जे प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत त्यांना सगळी उत्तरं आहेत ती समाधानकारक दिली जाणार का हे पाहावं लागणार आहे. काही क्षणामध्ये ही गोकुळची सभा आहे ती सुरू होईल. त्याच्या आधीचा हा सगळा माहोल आणि हा गोंधळ म्हणावा लागेल. चेक चेक चेक
एकूणच जर बघितलं तर गोकुळची सर्वसाधारण सभा ही आता सुरू झालेली आहे. नेहमी वादळी ठरणारी ही सभा आता नेमकी कशा पद्धतीनं सुरू होते, कशा पद्धतीनं त्याचं सभासदांना उत्तरं मिळतात का, प्रश्न विचारता येतात का, हे पाहावं लागणार आहे. जे गोकुळचे नंतर येऊन पुढे येण्याचा प्रयत्न करू नका अशा पद्धतीचा दम आहे तो अध्यक्षांनी दिलेला आहे. तुम्ही मागे बसा असं गोकुळचे अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील यांनी म्हटलेलं आहे. शांततेनं ही सभा व्हावी याच्यासाठीचा प्रयत्न आहे तो आम्ही करत आहे. तुम्ही असं बोलत असताना तुम्ही नंतर येऊन पुढे येण्याचा प्रयत्न अजिबात करू नका असं देखील म्हटलं. त्यामुळं पोलीस आहेत ते सगळ्यांना यात थांबवत आहेत, शांततेचं आव्हान आहे ते करत आहेत. मात्र दोन्ही गटाचे सभासद आहेत ते आक्रमक झालेले या ठिकाणी पाहायला मिळतात. कारण सभा सुरू झाली, मात्र सभा सुरू झाली असली तरी जे सगळे सभासद आहेत अजूनही ते बसलेले नाहीत. कारण आम्हाला पुढे बसायला जागा मिळाली नाही हा एकच आक्षेप आहे तो या सगळ्या महाडी गटाच्या वतीनं व्यक्त केला जातोय. आम्ही जर प्रश्न विचारायचे तर मग कसे प्रश्न विचारायचे असा देखील सवाल या ठिकाणी शौमिका महाडिक यांनी केलेला आहे. त्यामुळे जितक्या सभासद तितक्या जर खुर्च्या असतील तर मग आधीच खुर्च्या आम्ही येण्याच्या आधीच खुर्च्या कशा काय भरल्या अशा पद्धतीचा सवाल या ठिकाणी उपस्थित केला. या ठिकाणी तुम्ही एकतर या कोण आले त्यांची चौकशी करा, अन्यथा आम्हाला बसायला जागा द्या असं देखील या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यामुळं या सभेमध्ये नेमकं काय होतं हे पाहावं लागणार आहे. या सभेला सतेज पाटील आहेत, हसन मुश्रीफ आहेत, ऋतुराज पाटील आहेत, ते देखील आलेले आहेत. त्यामुळं सभेला प्रत्यक्ष ही नेते मंडळी उपस्थित राहिल्यानंतर नेमकं काय होणार आहे, कारण ही मंडळी उपस्थित राहिल्यानंतर सभासदांना देखील एक आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे या सभेमध्ये घोषणाबाजी आहेत ती विरोधकांच्याकडून सुरू झालेल्या आहेत, तर सत्ताधारी गटाचे सभासद आहेत ते काहीशे शांत पद्धतीनं बसलेले आहेत. जे अध्यक्ष आहेत अध्यक्षांचं हे भाषण ज्यावेळी सुरू झालं, मनोगत सुरू झालं, त्यावेळी सगळे हे जे सभासद आहेत ते बसत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर सभासद आहेत ते उभा राहिलेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीचं सभागृह आहे ते याच्या आधी कधी पाहायला मिळालं नव्हतं. सभेमध्ये अनेक प्रकार या ठिकाणी पाहिलेले आहेत, मात्र हे उभा राहूनच सगळे जर सभा जर झाली तर मग सभा पुढे कशी होणार हा प्रश्न उपस्थित केला जातोय. मात्र त्याचवेळी जे अध्यक्ष आहेत आबाजी पाटील त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही नंतर येऊन पुढे बसण्याचा आग्रह धरू नका किंवा नंतर येऊन तुम्ही पुढे बसायला जागा मागू नका. तुम्ही आलेला आहात नंतर तर तुम्ही मागे बसा आणि सभेमध्ये उपस्थित राहा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत ती दिली जातील. तुमचं समाधान होणार नाही तोपर्यंत ही सभा संपवली जाणार नाही अशा पद्धतीचं सभा सुरू झाली आहे. प्रश्न विचारायला सुरुवात माईक चालू आहे का? माईक बंद आहे मला वाटतं का, शंका वाटते का? त्यांचं झाल्यावरती कदाचित चालू करतील, थांबूया थोडा वेळ. तुम्ही प्रश्न विचारता तो माईक बंद दिसतोय, काय वाटतं माईक बंद आहे का? बंद असेल कारण त्यांचं बोलणं चाललंय म्हणून. त्यांचं बोलणं झाल्यावरती मग चालू करतील कदाचित. थांबूया आपण थोडं. सगळे आपले ठरावधारक अजूनही उपाच आहेत, काय सांगा? म्हणून मी त्यांच्यासोबत उभी आहे. अध्यक्षांनी म्हटलं की तुम्ही व्यासपीठावर या. कोण म्हटलं? अध्यक्षांनी म्हटलं होतं की तुम्ही व्यासपीठावर या, तुमचा हक्क आहे. मला यायचं नाहीये. ज्यांनी तो मला हक्क दिलाय जर ती लोक उभी असतील तर मला जायचं नाहीये व्यासपीठावरती. उभारून किंवा अशा पद्धतीनं जर प्रश्नांची उत्तरं मिळाली नाही तर मग काय करणार? तर मग लोकांनी मला सांगावं मी काय केलं पाहिजे. 30 कोटीच्या ठेवी मोडल्या असतील. या ठिकाणी घोषणाबाजी आहे ती सुरू झालेली आहे की त्यांचं भाषण झाल्यानंतर मी इथूनच प्रश्न आहेत ते या ठिकाणाहून प्रश्न उपस्थित करेन. मात्र अजूनही हा माईक आहे तो सुरू झालेला नाही. त्यामुळे काय होणार आहे, सभासदांच्या घोषणाबाजी दिसतायत तुम्हाला, त्यांच्या प्रत्येक शब्दावर आरडाओरड करतायत जेणेकरून त्यांचं बोलणं इतरांना ऐकू जाऊ नये. पण आमचे पण प्रश्न तेवढेच तिखट आहेत, त्यांना ते झोंबणारेच आहेत आणि त्यांना त्याची उत्तरं द्यावी लागतील. आमचे जे प्रश्न आहेत ते सत्ताधाऱ्यांना झोंबणारे आहेत आणि त्यांना उत्तरं त्याची द्यावीच लागतील असं या ठिकाणी सत्ता विरोधकांनी जे शौमिका महाडिक आहेत त्यांनी म्हटलंय. महाडिक यांच्याबरोबर त्यांचे सगळे ठरावधारक आहेत ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि अध्यक्षांचं जे व्यासपीठावरती सुरू आहेत
एकूण जर बघितलं तर सगळं जर या गोंधळाचं वातावरणामध्ये नेमकं काय कशा पद्धतीनं या सभेला सुरुवात होणार, कशा पद्धतीनं हे सगळं पुढे चालणार आहे, ही सभा गोंधळात सुरू होणार का? कारण आपल्याला माहित आहे की कोरोनाच्या आधीची जी सभा आहे ती सभा अतिशय वादळी झाली होती, बॉटल फेकल्या होत्या, खुर्च्या तोडल्या होत्या, त्यानंतर खुर्च्या बांधून ठेवण्याची वेळ आहे ती आली होती आणि आता गोकुळचं जे कार्यालय आहे ते सोडून या ठिकाणी मोठा एक हॉल आहे, त्या हॉलमध्ये ही सगळी सभा आहे ती होते. त्यामुळे या सभेमध्ये नेमकं कशा पद्धतीनं उत्तरं दिले जातील, कारण आपल्याला माहिती आहे की विरोधकातील 2 सभासद आहेत, 2 संचालक आहेत ते या ठिकाणी सभासदांच्या मध्ये उभा आहेत आणि बाकीचे 2 संचालक आहेत ते व्यासपीठावर म्हणजे पोहोचतात. म्हणजे विरोधकांमध्ये देखील एकी नाही हे या ठिकाणी स्पष्टपणे पाहायला दिसतं. शौमिका महाडिक या कोणत्याही परिस्थितीमध्ये मी व्यासपीठावर जाणार नाही, कारण माझे सभासद माझे ठरावधारक आहेत ते या ठिकाणी त्यांना जागा मिळत नसेल तर अशा पद्धतीनं उभा राहूनच ही सभा आहे ती त्या सभेला उपस्थित राहील आणि इथूनच सगळे प्रश्न आहेत ते विचारले जातील. जर या ठिकाणी प्रश्नांची सविस्तर उत्तरं आणि समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत तर मात्र या सभागृहाच्या बाहेर एक समांतर सभा आहे ती घेतली जाईल, अशा पद्धतीचा इशारा आहे तो शौमिका महाडिक यांनी आधीच दिलेला आहे. सभागृह जर बघितलं तर काही सभासद आहेत ते बसलेले आहेत, बाकीचे सगळे बाकीचे जे सगळे संकलन किती, जिल्ह्यातलं संकलन किती, जिल्ह्यातलं संकलन किती, जिल्ह्यातलं संकलन सांगा, जिल्ह्यातलं संकलन सांगा. काय बोलते काय सांगते, कुठली माहिती घेऊन कोणी लिहून दिलेली, कुठे गेला तो माहिती? अरे माईक तर ऑन करायला पाहिजे. आबाजी तुमचा आवाज पोहोचत नाही. बघा आता म्हणतात ह्या बोलत नाहीत, बोललं तरी असं करतात, हेच बोर्डात होतं म्हणून ती बाहेर येऊन बोलते. दूध संकलनामध्ये घट आहे, ऐका घट आहे दूध संकलनात. परत म्हणतात 5 कोटी वाढवले आम्ही दूध संकलनामध्ये. हा विरोधाभास वाटत नाही का सगळ्यांना? सभा आम्ही सुरू करून देणार नाही जोपर्यंत आमच्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. अहवाल वाचन हे नंतर होणार, आमची उत्तरं दिल्यानंतर. तोपर्यंत अहवाल वाचन घेऊन देणार नाही आम्ही. प्रास्ताविक होऊ देत पण अहवाल वाचन नाही झाला पाहिजे जोपर्यंत आमची उत्तरं मिळत नाही. ह्याचं कनेक्शन कुठे बघायला पाहिजे? कुठून तरी जाऊन चालू करायचं कनेक्शन. सभासदांनी एक म्हैस घ्यावी अशा पद्धतीचं आवाहन करतात आबाजी. अहो दुधाला दर चांगला देतात खरेदीच्या. म्हशीचं दूध 1 नंबर आहे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातलं. यांना म्हशी घ्यायची वेळ आली याचा अर्थ कोल्हापूर जिल्ह्यातले म्हशीचं दूध उत्पादन करणारे उत्पादक दूध घालेना झालेत गोकुळला, म्हणून आज यांना म्हशी घ्यायची वेळ आलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की गोकुळला जर आपण टक्कर द्यायची असेल तर अमूलला जर टक्कर द्यायची असेल तर आपल्याला आहे ते सुरळीत आणा म्हणा, मग टक्कर द्यायला जावा. त्यांची बोलण्यातली तफावत मी सांगते थोड्या वेळात तुम्हाला. अजून तरी शौमिका महाडिक यांना प्रश्न उपस्थित करण्याची संधी मिळालेली नाही, कारण अजूनही हा जो माईक आहे शौमिका महाडिक यांच्या हातामध्ये तो माईक अजूनही सुरू आहे, तो केलेला नाही. एकीकडे या सगळ्यांचे सभा सुरू मान्य नाही आम्हाला. बचत किती गेली? बचत किती नुकसान केलं.
सॉरी वारणेसारख्या संस्थेने जर 2 रुपये दरवाढ दिली आहे, तुम्ही 1 रुपये दिली आहे, वारणा 32 रुपये पर लिटर आणि हे 31 रुपये पर लिटर. गोकुळ सारख्या संस्थेकडे हे अपेक्षित नाहीये. गोकुळची सभा ही या ठिकाणी झालेली आहे. जे चेअरमन आहेत गोकुळचे ते या ठिकाणी सभा आहेत, ते निवेदन आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेमकं काय होणार आहे, कशा पद्धतीने सभा होणार आहे याकडे लक्ष द्यावे लागेल. गोकुळनं कशा पद्धतीनं या 1.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने सत्तांतर झालं त्याच्यानंतर नेमकं काय केलेलं आहे, कशा पद्धतीनं संकलन वाढवलं किंवा दुधाला कशा पद्धतीनं दर वाढ दिलेली आहे हे देखील या ठिकाणी पाहावं लागणार आहे. एकीकडे शौमिका महाडिक असल्या तरी दुसरीकडे आपण बघितलं तर दुसरीकडे या ठिकाणी सतेज पाटील असतील, त्याचबरोबर हसन मुश्रीफ असतील, हे दोन्ही नेते आहेत ते दुसऱ्या बाजूला इकडे बसलेले आहेत. म्हणजे एकीकडे सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ आहेत आणि दुसरीकडे शौमिका महाडिक या ठिकाणी उभा राहिलेले आहेत. त्यामुळे ही सगळ्या सभासदांचे समाधान होणार का हे देखील पाहावं लागणार आहे. आबाजी जरा बिन वाचता पण कधीतरी बोला, समोर डोळ्यात डोळे घालून. बिन वाचता पण जरा बोला, डोळ्यात डोळे घालून उत्पादकाच्या. कशाचं बोलते, डोळे सुद्धा वर करत नाही. डोळे वर करून बोला, वाचून नका दाखवू इथं तरी. त्यांना 2 मिनिटांनी काय सांगितलं विचारा. आबाजी वाचू नका. आबाजी न वाचता बोला की. उत्पादकांच्या डोळ्यात डोळे घालून बोला हो, वरती बघून. वाचून बोलू नका, वाचून बोलू नका, वाचून बोलू नका. उत्पादकांच्या डोळ्यात डोळे घालून बोला, खरं बोलताय म्हणून. इथं तरी वाचन सोडा. डोळ्यात डोळे घालून बोलायची हिंमत नाही, प्रत्येक गोष्ट वाचून बोलावी लागते. जिल्ह्यात संकलन किती वाढलं सांगा पहिला. मोठे मोठे आकडे नंतर सांगा. एखादा प्रश्न विचारा उत्पादकाच्या जिव्हाळ्याचा, त्यांनी सांगू देत. कुठला प्रश्न उत्पादकाच्या जिव्हाळ्याचा? त्यांच्यापैकी एकाने जरी सांगितलं आज उत्पादकाचा हा प्रश्न आहे तर मी 100% मान्य करते. सगळी लोक विरोधकांच्या प्रश्नांचे जाऊ देत. साधं काम केलेलं चांगलं डोळ्यात डोळे घालून सांगू शकत नाहीत आकडेवारी. त्यांना प्रत्येक गोष्ट वाचून दाखवायला लागते चेअरमनला.
आमचं एवढंच म्हणणं आहे की चांगलं काम केलं तर उत्पादकाच्या डोळ्यात डोळे घालून सांगा मी हे केलंय तुमच्यासाठी. ऑडिट करण्याची मागणी करणार आम्हाला ताळेबंद नामंजूर आहे. आम्हाला अहवाल नामंजूर आहे. नामंजूर आहे. सहकारी दूध खाजगी पुरवठा व राज्यातील सहकारी संघाचा प्रयत्न आहे. या विक्रीकरणामध्ये स्थिर खर्च कमी करण्यात आला आहे. संघाच्या दुग्ध पदार्थाची विक्री करण्याचा संघामार्फत रिव्हर्स फॅक्टरीचे काम सध्या चालू आहे. जास्तीत जास्त संस्थांनी समजा दूध विक्री सर्व यातून संस्थांचा फायदा होणार आहे. या योजनेमध्ये संघास यश आले असून कोल्हापूर विभागामध्ये 10% वाढ झाली आहे. वर्षासाठी संघाने गेल्या 10 वर्षापासून खाजगी पॅकिंग युनिट पॅकिंग करण्याचे काम सुरू केले होते. परंतु सदर खाजगीपेक्षा मागण्याने अचानक पॅकिंग युनिट बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मुंबई शाखेने 8 ते 10.5 लिटर दूध विक्री विचारात घेता संघाचा व्यवस्था करणे गरजेचे होते. त्यावेळी एवढी पॅकिंगकडे संस्था आवश्यक असल्याने संघाच्या सतत तत्वावर काम करणाऱ्या महाराष्ट्र शाखेमध्ये महानगरवेळी या शिखर संस्थेमार्फत कमीत कमी महाराष्ट्राने ₹1,50,00,000 1.55 दराने पॅकिंग सुरू केली आहे. सध्या महानगरवेळी येथे सरासरी 2 ते 2.5 लाख येत आहे. पॅकिंग इतर निवासा स्थलांमध्ये रद्द केलेल्या प्रदेशात आहे. त्यामध्ये सरकारचा कोणताही प्रकारचा विवाद झालेला नाही. सदरचा विवाद जनावरांना लसीकरण छावण्यामध्ये आर्थिक सामाजिक सेवा होईल संस्था ज्येष्ठ नागरिक अंधश्रद्धा निर्मूलन त्यांना दूध पंढरपूर वारीला जाणाऱ्या वारकऱ्याला दूध पोहणं कोरोना साथीच्या काळात जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा कमी होता त्याला ऑक्सिजन पिण्याची विभाग केलेली होती. विविध प्रोत्साहन देण्यासाठी त्याचा सत्कार करून अशा अनेक कामासाठी
वैज्ञानिक युवा परीक्षा सन 2021-22 सालाकरता वैज्ञानिक युवा परीक्षा श्री महेश त्यांच्या सर्वांच्या दृष्टीने त्याबद्दल त्यांच्या आभारी आहोत. तसंच सन 2021-22 सालाकरता वैज्ञानिक युवा परीक्षा वर्ग देण्यात आलेला आहे. 29 मार्च 2022 संपणाऱ्या वर्षात मिळालेल्या 8,75,488 रुपयाची नोट म्हणून अनुस्कृत धप्पा विभागून केलेली आहे. त्यास मंजुरी द्यावी. 20 वर्ष तो प्रत्येक प्राथमिक स्वतःचे फार मोठे योगदान आहे. यासाठी
दंग्यात मंजूर करायला? माईक चालू नाहीये. आता यांचे नेते कुठे आहेत? सांगत होते ना सभा चालवायची, विरोधकांच्या प्रश्नाला उत्तरं द्यायची. कुठे लपून बसलेत त्यांचे नेते? आता का सांगत नाही? आवाहन का करत नाही शांततेचं? त्यांनाही तेच पाहिजे. सभासदांच्या प्रश्नांची उत्तरं द्या. चेअरमन साहेब, आम्हाला अहवालावरती प्रश्न विचारायचे आहे. मागील अहवालावरती पण प्रश्न विचारायचे आहे. आम्हाला बोलू द्या. आबाजी, चेअरमन साहेब, मागील अहवालावरती बोलायचं आहे. सभासदांचं ऐकून घ्या. आबाजी, एमडी साहेब, एमडी साहेब, सभासदांना प्रश्न विचारू द्या. त्यांच्या प्रश्नाची उत्तरं घ्या. त्यांच्या अडचणी समजून घ्या. वरती स्टेज वरती त्यांची लोक उभारून लोकांना प्रोत्साहन देतात. ऐकू येवो किंवा नको त्यांचे हातवारे तिथे चाललेत मंजूर म्हणा म्हणून. ही कसली लोकशाही आहे? थोडंसं तिकडे शूटिंग घेतलं तर बरं. त्यांच्या लोक सगळ्यांना सांगतात ऐकू तर प्रश्न तुम्हाला ऐकूच कशाला? पहिला आमच्या शंका दूर करा आणि मग अहवाल कुशल मंजूर करून घ्या. प्रश्नाची उत्तरं द्यायला लागलाय, पण आम्हाला आमचं समाधान कसं होणार आहे? माईकच दिना झाले. आबाजी सगळे माईक स्वतः घेऊन बसलेत. माईक द्या मला. आबाजी, वासाचं दूध, तुझ्या प्रतीचं दूध परत पाठवणार होता, संस्थेला देणार होता, त्याचं काय झालं? आबाजी, ती घोषणा करा.
हे बघा, अहवाल आम्ही वाचलेला आहे, त्याच्यावरती आम्हाला खूप सारे प्रश्न आहेत. आमचं एवढंच म्हणणं होतं की आमच्या प्रश्नांच्या उत्तरांनी आम्हाला समाधान करा प्रश्नांचं, आणि मग तुम्ही खुशाल अहवाल मंजूर करा. पण पहिला आमच्या प्रश्नांचं समाधान करा. तर त्यांनी अहवाल ऑलरेडी वाचला, त्यांनी त्यांच्या समर्थकांच्या करून हातवारे करून मंजूर करून घेतला. म्हणजे शेवटी आमचे प्रश्न अनुत्तरित राहिलेत अहवालामधले. चालत तर नाहीये, म्हणण्याच्या गोष्टी वेगळ्या आहेत, खरं प्रत्यक्षात तर तुम्ही सगळेजण बघताय काय चाललंय ते. 100% आता घेण्याशिवाय पर्यायच नाहीये. घ्यायची नव्हती मला, पण असं तर झालं तर मला घ्यायला पर्यायच नाहीये दुसरा सोडलेला त्यांनी. काय झालं, सभेमधून बाहेर पडला, काय कारण झालं तुम्ही सभेमधून बाहेर? एकतर आमच्या ठरावधारकांना तिथे बसायला जागा दिलेली नाहीये. जसे अपेक्षित होते ठरावधारकांची संख्या त्या पद्धतीनं खुर्च्या मांडलेल्या आहेत असं आम्हाला कळलं. त्या अनुषंगानं आमचे जे काही ठरावधारक होते त्यांच्या खुर्च्या रिकाम्या पाहिजे होत्या, पण त्या भरलेल्या होत्या. माझे ठरावधारक माझ्यासोबत आलेले. पण तुमचं समाधान झालं का? समाधान झालं आता ही समांतर सभा म्हणायची, बसायला जागा दिलेली नाहीये. समांतर सभा म्हणायची का आता? समांतर सभा बाहेर गेले मी. हे सगळे महाडिक गट आहेत समांतर. आणि दुसरी आमचा आवाजच त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही तर आम्ही काय विचारणार तर आता समांतर सभेला सुरुवात आहे ती या ठिकाणी महाडिक कुटुंबीय आहेत, ते महाडिक गट आहेत, ते समांतर सभा आहे ती घेताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे समांतर सभा देखील याच सभागृहामध्ये घेणार तिची भूमिका आहे ती घेताना या ठिकाणी पाहायला मिळते. इथे महाडिक समर्थक एकदा सभागृहामधून बाहेर आले आणि पुन्हा सभागृहाच्या ठिकाणी ते समांतर सभा आहे ती घेताना या ठिकाणी बोलायची परवानगी नाहीये. जे संचालक याच दूध उत्पादकांनी याच ठरावधारकांनी निवडून दिलेले आहेत, त्या संचालकांना इथे बोलायची परवानगी नाहीये. तर तुम्ही याचा अंदाज बांधू शकता की जे सर्वसामान्य ठरावधारकाला आणि दूध उत्पादकाला किती न्याय दिला जातोय. इथे आमची बसण्याची व्यवस्था नाही, माझ्या ठरावधारकांची बसण्याची व्यवस्था नाही. आमच्या हातातला माईक ऑफ करून ठेवला जातोय. आम्हाला कुठलाही प्रश्न न विचारता एक साथ अहवाल वाचन केलं जातंय. आम्हाला अहवालावरती बरेच प्रश्न आहेत. आम्हाला अहवाल मंजूर नाही. आम्हाला ताळेबंदावरती बरेच प्रश्न विचारायचे आहेत, पण ते प्रतिप्रश्न आम्हाला न विचारू देता त्यांच्या समर्थकांना स्टेजवरून इशारे केले जातात की उठा, हात वर करा आणि मंजूर म्हणा. हे अमान्य आहे. ज्या मोठ्या मोठ्या गप्पा यांच्या नेत्यांनी केल्या होत्या, 5-5 तास सभा चालवणार, प्रत्येक विरोधकाला बोलून त्यांनी सांगितलं होतं की प्रत्येक व्यक्तीला इथं बोलून देणार, प्रत्येकाच्या प्रश्नांचं समाधान करणार. त्यांनी अजिबात कुठल्याही प्रकारचं समाधान केलेलं नाहीये.
निषेध करतो. आम्ही सर्व दूध उत्पादकांच्या वतीने ते प्रश्न उपस्थित करणार आहे. एक साथ शांततेत मी थोड्या वेळाने पत्रकार परिषद घेऊन सगळे प्रश्न मी मांडणार आहे मीडियाच्या समोर. यांनी जी उत्तरं दिलेली आहे ती किती खोटी आणि बनावट आहे याचा खुलासा मी थोड्या वेळात पत्रकार परिषदेमध्ये करणार आहे. धन्यवाद. रोडवरतीच घेऊया ना ब्रेक, तिथेच घेऊया ना. आजची जनता बॉडी या ठिकाणी घेतलेली आहे ती 100% हुकुमशाही पद्धतीने घेतलेल्या आहे. त्याचा आम्ही निषेध या ठिकाणी करतोय. आणि सर्व विषय आम्ही 1 ते 11 सगळे विषय आम्ही नामंजूर करतोय. सभासद आम्ही सगळे 1 ते 11 सर्व विषय आम्ही नामंजूर करतोय. तुमच्या प्रश्नाची उत्तरं यांनी दिलेली नाही. गेल्या वर्षीच्या तुलनात्मक ताळेबंदाप्रमाणे ठेवी कमी झालेल्या आहेत. व्याज गेल्या वर्षीपेक्षा यंदा 2,15,00,000 कमी आहे. दुय्यम प्रत दूध वाढलेलं आहे. ग्राहकाला वासाचं दूध मिळतंय म्हणजे पिवळं दूध जास्त मिळतंय म्हणजे यांचं ब्लेंडिंग त्याच्यामध्ये जास्त आहे. आणि असा सगळा अनागुंडी कारभार या ठिकाणी चाललेला आहे. यांनी सांगितलं होतं की यांनी सांगितलं होतं की आम्ही निवडून आल्यानंतर 2 रुपये तुम्हाला भाव जास्ती देतो. 4 रुपये भाव जास्ती देतो. यांनी 6 रुपये दरवाढ केली. पण ती कुणाची केली ती उत्पादकाकडनं घेतल्याने आम्हाला दिले. उत्पादकाकडून घेऊन आम्हाला पैसे दिले. आम्ही जे मागत होतो किंवा त्यांनी जे म्हटलं होतं 2-4 रुपये वाढ देतो म्हणून त्याचं काय झालं. वासाचं दूध परत देतो म्हणून सांगितलं होतं तिने आणि हातांत खोटं बोललेलं आहे. त्या दातांत खोटं बोललेलं आहे. ते दातांत खोटं बोललेलं आहे. पेपर सोडून वर बघायला सुद्धा तयार नाहीत. अधिकारी भाषा आम्हाला कळत नाही. आमच्या सर्वसामान्य उत्पादकाला अधिकारी भाषा कळत नाही. आम्हाला साध्या संचालकांनी साध्या सोप्या भाषेत उत्तरं द्यावीत. साधे सोपे प्रश्न आहेत आमचे. एवढीच आमची मागणी होती, दुसरी काही नाही. अहवाल सोडून आणि त्यांनी दिलेल्या वचना सोडून आम्ही दुसरा कुठलाही राजकीय प्रश्न विचारलेला नाहीये. तरी सुद्धा त्यांना एवढी उत्तरं देणं सुद्धा जड जातं. त्यांना आमच्या डोळ्यात डोळे घालून बघणं सुद्धा जड जातंय. अहवाल वाचत असताना प्रश्नांची उत्तरं देत असताना आणि प्रस्तावित करत असताना नजरा सुद्धा वर उचलल्या जात नाही. एक वाक्यामध्ये साधं पूर्ण विराम सुद्धा दिलेला नाहीये. एक साथ वाचलं जातंय. माझा दूध उत्पादक खूप साधा आहे. त्याला गुंडाळण्याचा प्रयत्न करू नका. चेअरमन साहेब मान्य करा तुम्हाला उत्तरं देता येत नाहीत. लोकांना म्हणून प्रत्येक विभागाच्या विभाग प्रमुखाला तोंडाशी पाडतात ते लोकांच्या. एमडी सुद्धा आम्ही म्हणतो इथे उभं राहून. आमचा एमडी सुद्धा इनएफिशियंट आहे, सक्षम नाहीये म्हणून एमडी सुद्धा स्वतः उत्तरं देत नाहीये. प्रत्येक विभाग प्रमुखाला उभा करून उत्तरं दिली जातात. तुम्हाला लोकांनी निवडून दिले तर लोकांचा अपमान करू नका. एमडीनी स्वतःचे किती टँकर लावलेले आहेत त्याचा वासाचं दूध परत करणार होते नेते. हाय तिथं नेत्यांनी उत्तर द्यावं. नेते मंडळींनी उत्तर द्यावं. वासाच्या दुधाचं काय झालं. छाती ठोकून कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बसून आले होते मागच्या सभेला वासाचं दूध परत करणार म्हणून. आता ग्राम
मी आज संचालक म्हणून संविधानिक अधिकार म्हणून ही सभा त्याग करत आहे आणि मी या गोकुळच्या सर्वसाधारण सभेचा निषेध करत आहे. बस असं करलाय. आता तुम्ही बघितलं असाल गोकुळच्या इतिहासामध्ये 1.25 तासापेक्षा जास्त सभा मला वाटते पहिल्यांदाच चालली असेल. वास्तविक चेअरमन विश्वास पाटील यांनी संपूर्णपणानं वर्ष सव्वा वर्षामध्ये आपण काय काय काम केलं याचा अहवाल दिला. त्यानंतर विषयवार वाचन झालं. त्यांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही दिली गेली. आता तुम्ही बघितलं असाल की बोटावर मोजण्या एवढे विरोधक या ठिकाणी आलेले होते आणि पहिल्यापासून त्यांना सभा चालू द्यायची नव्हती. आता स्पीकर घेऊन कोण सभेला येते का सांगा. म्हणजे त्याला सभा चालू करायची द्यायची नव्हती आणि ती फार संख्या कमी असल्यामुळं कदाचित त्यांना दिसून येईल की सभा झाल्यानंतर आपण किती लोक आहोत म्हणजे आधीच उठून गेले. किती लोक होते किती लोक होते तुमच्या समोरच उत्तर दिली ना. ऐन वेळेच्या विचार थांबायला पाहिजे का नको. शेवटपर्यंत बंद ठेवण्यात आला होता असा आरोप देखील. अहो माईक शेवटीच असताना चालू. सभेचा नियम काय. अहवाल वाचन, अध्यक्षाचं भाषण, विषयवार वाचन, मग दिलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी पाठवलेल्या आणि मग ऐनवेळची सभा. माईक काय पहिल्यापासून असतो. शेवटी झाला नाही काय. सभा झाल्यानंतर सगळ्यांना विचारलं. कोणाला असं विचारलं लोकांनी. गुंडाळी कुठे झाली म्हणजे मला काय आश्चर्य वाटते तुमचं. म्हणजे तुम्ही वास्तविक तुम्ही असताना वस्तुस्थिती हे असं म्हणणं बरोबर नाही. तुम्ही त्या समोर आहे. त्यांना सभा दंगा करायची होती. फक्त 40-50च लोक होते आणि आपण हे सगळं बघितलेलं आहे. तर हे असं जाऊ दे. आणि ठरवायचं काय संबंध आहे. वस्तुस्थिती आहे ना. कॅमेऱ्यामध्ये लोक दिसत होते ना. कुठे दाबला मला काही कळना झालंय. कुठे दाबला. त्यांनी थांबले असतं तर त्याला पुढे बोलून बसवलं असतं. आता ते संचालिका होत्या वरती जाऊन बसून ते प्रश्न विचारू शकले असत्या. आणि माईक घेऊन कोण येते काय याचा म्हणजे 1.25 तास पहिल्यांदा इतिहासात इतकी सभा चालली व्यवस्थित जनगणना. आता शेका पक्षाच्या माणसांनी प्रश्न विचारला नाही. शेवटी त्याने विचारलं डिबेंचर तुम्ही घेतला आमचा फरक कमी केला विचारलं त्याने. त्याचे उत्तर शाला ऐन वेळेच्या दिली ना. तरी सभा अतिशय व्यवस्थित झालेली आहे. ज्याला चालवायचं नव्हतं आणि बसायचं नव्हतं त्यांना दुर्दैवानं ती गेली. त्याला काय आपला नाही इलाज आहे. चला. गोकुळ दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या ते तुम्हाला चेअरमन साहेब सगळं व्यवस्थित सांगतील. परंतु गेल्या वर्षामध्ये ज्या वेळेला वर्षपूर्ती झाली त्या दिवशी आपण यामध्ये काय काय आपण फरक केलेला आहे. 5 कोटी लिटर दुधाच्या संकलात वाढ झाली. 6 रुपये म्हशीच्या प्रति लिटर दुधाला दरवाढ दिली. म्हशीला गाईला 5 रुपये दिली. त्यानंतर 11 कोटीची बचत केली. आत्तासुद्धा अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतला. सोलर प्रकल्प वगैरे आपण मुंबईमध्ये नवीन विस्तार वाढ
हे सगळे अतिशय महत्त्वाचे निर्णय आपण मंजूर केलेले आहेत. गोकुळच्या सभेची नोटीस जारी केल्यानंतर विरोधकांनी एकाच लेटर पॅडवर अनेक प्रश्न वेगवेगळ्या संस्थांच्या नावानं पाठवले होते. गोकुळनं त्याची उत्तरं तयार केली. त्या उत्तराची वाचन देखील संपूर्णपणे जे विरोधकांनी पत्र दिली होती त्या सगळ्याची उत्तराचं वाचन या सभेमध्ये या ठिकाणी करण्यात आलं. नियमाप्रमाणे अध्यक्षांचं प्रास्ताविक झाल्यानंतर विषयाचं वाचन होतं. विषयानंतर ज्यांनी प्रश्न आधी दिलेले आहेत त्याची उत्तरं सांगितली जातात आणि मग आयत्या वेळच्या विषयावर चर्चा होते. आणि मला वाटतं या आयत्या वेळच्या विषयामध्ये किंवा जे प्रश्न टाकले होते त्यामध्ये एका संस्थेनं मागच्या काळामध्ये माडकांचे टँकर किती होते, त्याला किती पैसे दिले आणि त्याला स्पेशल केस केली, त्याच्यावर कारवाई करणार का, असा प्रश्न ज्यावेळी आला त्याच्या आधी 3 मिनटं विरोधक इथून बाहेर पडले, कारण की त्या प्रश्नाचं उत्तर ऐकायची मानसिकता त्यांची नव्हती. आणि म्हणून आज गोकुळची सभा ही अत्यंत आमची तयारी होती. 1.25 तास सभा चालली. 1 ऑक्टोबर 2018चा दिवस आठवा. 3 मिनिटात जे आज विरोधक होते 3 मिनिटात त्यांनी सभा आटोपती घेतली होती. परंतु आज आम्ही मात्र 1.25 तास ही सभा चालवली आणि समर्पक उत्तर देण्याचा प्रयत्न केला. परंतु विरोधकांना प्रश्नापेक्षा गोंधळ घालून काहीतरी करायचं होतं आणि म्हणून ते निघून गेले असं मला वाटतं. तुम्ही आक्षेपाचा मुद्दा नोंदवला, एक उत्तर येणार होतं म्हणून विरोधक निघून गेले, त्याचं नेमकं उत्तर काय होतं? नाही, या ठिकाणी जे नेतृत्व गोकुळचं करत होते महादेवराव महाडिक, त्यांचे टँकर किती होते, त्यांना जवळजवळ 15 ते 20 कोटी रुपये वर्षाला बिल मिळत होतं. गेल्या 20 वर्षामध्ये 400 कोटी रुपयाचा व्यवहार त्यांनी या गोकुळच्या माध्यमातून केला होता. आणि मग त्यांना थ्रू पास होता. असलेल्या दुधातला जो काय ट्रान्सपोर्टेशन आहे त्यातला 35% वाटा आहे त्या महादेवराव माडकांच्या व्यंकटेश्वरानं न्यावा या पद्धतीचा नियम केला होता. आणि म्हणून आक्षेपार्ह नव्हतं का, याच्यावर काही कारवाई करणार का नाही, मागं चूक झाली त्यांच्यावर कारवाई करून काही वसुली लावणार का नाही, असे काही प्रश्न पुढे होते. आणि म्हणून हे प्रश्न येणार ओळखल्यानंतर विरोधक त्या ठिकाणी निघून गेले. 450 संस्था नव्यानं रजिस्टर झालेत आणि जुन्या संस्थांची परवानगी न घेता या संस्था, मला वाटतं जे प्रश्न मांडतात ते अज्ञानी आहेत. सहकार्यातल्या कायद्याप्रमाणे या सगळ्यांच्यावर हिअरिंग होऊन या संस्था दिल्या जातात. मला वाटते ध्यान त्यांचं कमी असल्यामुळे कदाचित हा प्रश्न विचारला असेल. मला वाटते माझं म्हणणंच एक आहे की आज जे काय विरोधक 25-40 आले होते ते फक्त त्यांचे टँकर बंद झालते म्हणून आले होते, बाकी दुसरं काही कारण नव्हतं. माडकांचे टँकर बंद झालेत, त्यांचे जावयाची पुण्यातली एजन्सी बंद झाली आहे, फलटणचे त्यांच्या चुलत सासऱ्यांची एजन्सी जास्त पैशाची होती ती बंद झाली आहे. या 3 कारणासाठी ते आले होते. कदाचित हे चालू राहिलं असतं तर ते स्टेजवर आमच्याबरोबरच असते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.